मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज मार्केट प्लस होतं. तुमचाही पोर्टफोलिओ आज प्लस असेल, माझाही पोर्टफोलिओ प्लस होता. आज माझा पोर्टफोलिओ जवळपास 2.30 म्हणजे 2.30% प्लस झालेला आहे. तुमचा किती आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आज चांगलं मार्केट वाढलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मीही ते सांगत होतो की किती दिवस मार्केट पडणार आहे. एक ना एक दिवस मार्केटला वरच जाणं आहे आणि चांगल्या कंपन्या जर घेतल्या असतील ते आज ना उद्या तर वर जाणारच आहेत. फक्त जितक्या दिवस त्या लांबत आहेत, जितके महिने त्या लांबत आहेत, तितके महिने आपण त्याच्यात गुंतवणूक करू शकत आहोत. हे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. तितके शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये त्याचे वाढत आहेत. भलेही ते मायनस होत असतील, टक्केवारीमध्ये आपले 5% 10% मायनस दिसत असेल तरीही शेअर वाढणारच आहेत आणि नंतर जेव्हा मार्केट चालायला लागेल त्यावेळेस आपला पैसा हा बनल्याशिवाय राहणार नाही. तर आज मार्केट प्लस होतं. तर बघा 363 अंकांनी मार्केट प्लस झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळतंय. मार्केट तेवढं प्लस नव्हतं, 0.49% सेन्सेक्स वाढलेला आहे. परंतु माझा पोर्टफोलिओ जवळपास 2.30% एवढा वाढलेला आहे. तर तुमचाही पोर्टफोलिओ असाच जास्त वाढला असेल जेवढं की मार्केट वाढलं नाही. आणि निफ्टी 50 जर पाहिलं तर 0.61% 135 अंकांना वाढलेला पाहायला मिळते. निफ्टी बँक 453 अंकांनी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतंय, जवळपास 1%. आणि निफ्टी मिड कॅप 1.74% वाढलेला आपल्याला इथं पाहायला मिळते. 836 अंकाची वाढ निफ्टी मिड कॅप 100मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर वाढणारे स्टॉक जर पाहिले तर आज कितीतरी दिवसानंतर हे असं दिसत आहे की वाढणारे स्टॉक आहेत 2054 आणि पडणारे फक्त 251 आहेत. म्हणजे वाढणारे सगळेच स्टॉक आज जवळपास वाढणारे होते. फक्त 1-2 स्टॉक जे असतील ते पडलेले आपल्याला पाहायला मिळत होते. नाहीतर माझ्या पोर्टफोलिओमध्ये सगळे स्टॉक वाढणारेच होते. पुढे बघूया. नवीन आर्थिक वर्षाची धमाकेदार सुरुवात म्हणजे आज 1 एप्रिलची हे आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे आणि त्याची आज धमाकेदार सुरुवात. सेन्सेक्सनं 363 अंकाची उसळी घेतली आणि गुंतवणूकदारांनी एका दिवसात 6.38 लाख कोटी रुपये कमावलेले आहेत. म्हणजे माझा पोर्टफोलिओ किती काही वाढला असेल, तुमचा पोर्टफोलिओ काही वाढला असेल, असे सगळे मिळून 6.38 लाख कोटी रुपये गुंतवणूकदारांनी आज कमावलेले आहेत. आज आपण बघणार आहोत सिग्मा बघा 20%ची वाढ सिग्मामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बऱ्याच दिवसापासून ही पण कंपनी खाली आलेली होती आणि लोकांनी जवळपास ती 500च्या वर खरेदी केलेली असेल, 550ला घेतली असेल. तर ते लोक घाबरले होते की कंपनी खाली पडत आहे म्हणून. तर चांगल्या कंपनी जर गुंतवणूक केली ना, मार्केट बाहेरच्या परिस्थितीमुळे जर कंपन्या पडत असतील तर पडू द्या. उलट आपल्याजवळ पैसे असेल तर लावा. नाही तर मी सांगत असतो की पैसे नसतील तर पोर्टफोलिओसुद्धा उघडून बघू नका. पैसे असेल तर टाका, नसेल तर पोर्टफोलिओ उघडू नका. आज ना उद्या ह्या कंपन्या वरच जाणार आहेत. 20%चं अप्पर सर्किट लागलेलं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. 426 वर सिग्मा आज ट्रेड करत आहे. चार्ट बघा. चार्ट जर बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते चार्टमध्ये की इथं एक डब्ल्यू पॅटर्न बनलेला आपल्याला इथं दिसत आहे आणि डब्ल्यू पॅटर्न बनवून हा स्टॉक कदाचित वर जाऊ शकतो. तो इथून पुढं वर तो 560च्याही वर गेलेला होता, जवळपास 580च्या जवळ तिथून तो पडला होता आणि आता तिकडं जाण्याची त्याची कदाचित ही तयारी असू शकते. वरून जर पाहिलं तर वरून आज हा स्टॉक 23% मायनसमध्ये डिस्काउंटवर आपल्याला मिळत आहे. पुढची कंपनी सिरका पेंट. ह्या कंपनीतही आपण गुंतवणूक केलेली आहे. कंपन्या चांगल्या आहेत, त्याचे प्रॉफिट आणि सेल्स वाढत असूनही ह्या कंपन्या मायनसमध्ये मिळत होत्या आणि त्यामुळं आपण या खरेदी केलेल्या आहेत. 12%ची वाढ आज सिरकामध्ये झालेली आहे आणि 318 वर सध्या तो ट्रेड करत आहे. हा स्टॉकसुद्धा आपल्या पोर्टफोलिओमध्ये असेल आणि वरून ह्या स्टॉकला भरपूर डिस्काउंटही आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. किती डिस्काउंट आहे तर बघा 27%चं डिस्काउंट आपल्याला इथं सिरका पेंटमध्ये अजूनही त्याच्या टॉपपासून आपल्याला पाहायला मिळत आहे. हाही स्टॉक भविष्यासाठी चांगला आहे म्हणून आपण पाहत होतो. हरिओम पाईप 10.55% आज वाढलेला आहे. 500 वर पोहोचलेला आहे हरिओम पाईप आता. आणि हा स्टॉक इथंही आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसत आहे. इथं बघू शकता हा डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे आणि कदाचित स्टॉक आता वर जाऊ शकतो. तो 720च्या पुढं गेलेला आपल्याला इथं पाहायला मिळत होता. तिथून तो खाली पडला होता आणि वरचं डिस्काउंट हे आपल्याला जवळपास
30% अजूनही आहे ह्या स्टॉकमध्ये. तर ह्या स्टॉकवरही तुम्ही लक्ष ठेवू शकता जर घेतलेले नसतील हे स्टॉक. मी बऱ्याच दिवसापासून हे सगळे स्टॉक जे आज मी सांगत आहेत एवढेच वाढलेत असे नाही, कारण एका व्हिडिओमध्ये सगळे स्टॉक सांगणं तर काही शक्य नाही. तर दुसरे स्टॉक बरेच वाढलेले आहेत, सगळे स्टॉक सांगणार नाही. पण हे स्टॉक मी बऱ्याच दिवसापासून सांगत होतो की तुम्ही हळूहळू खरेदी करून ठेवा, एक ना एक दिवस वाढणारच आहेत. तर भविष्यामध्ये हे चांगले रिटर्न बनवून देऊ शकतात. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आज 9.29% वाढ ह्याच्यामध्ये झालेली आहे. सध्या तो 48 रुपये 43 पैशावर ट्रेड करत आहे. इथंही आपल्याला पाहिलं तर इथंही आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसत आहे. हाई स्टॉक आता इथून वर जाण्याची तयारी कदाचित करेल. तर हा स्टॉक वरून आपल्याला पाहिलं, डिस्काउंट जर पाहिलं तर डिस्काउंट आपल्याला अजूनही 20% मिळत आहे. इथं तुम्ही बघू शकता ह्या स्टॉकमध्ये अजूनही 20% डिस्काउंट आहे. फायनान्स कंपनी चांगली कंपनी आहे. गांधार ऑइल नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे. 10% वाढ ह्या कंपनीमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि जशी लिस्ट झाली तेव्हापासून ही कंपनी खाली खाली आपल्याला आलेलीच पाहायला मिळते. अजूनही ती वर जाईल किंवा वर जाणारच आहे असं म्हणता येणार नाही, कारण इथं सुद्धा आपल्याला ती 2 वेळेस वर गेलेली पाहायला मिळते. पण जेव्हा ही 240च्या वर निघेल, इथं तुम्ही बघू शकता या 240च्या वर निघेल आणि तिथं ती काही दिवस थांबेल, तरच आपण असं म्हणू शकतो की आता हिचं रिव्हर्सल चालू झालेलं आहे. तर ही कंपनीसुद्धा चांगली आहे. अजून डिस्काउंट जर म्हणलं तर या कंपनीमध्ये 28.99 म्हणजे 29% डिस्काउंटवरून ही कंपनी आपल्याला देत आहे. हिंदुस्तान फूड ही कंपनी ही खूप छान कंपनी आहे. भरपूर पैसाही मिळून देऊ शकते. 8.48% वाढ ह्या कंपनीमध्ये आज झालेली आहे. 510 वर ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे. ही कंपनी आपण कदाचित पुढे घेतली असेल, 500-550च्या पुढे घेतली असेल तर मायनसमध्ये असाल, पण ही कंपनी कधीही तुमचा 1 रुपयासुद्धा बुडवणार नाही. ह्या सगळ्याच कंपन्या चांगल्या आहेत. डिस्काउंटवर मिळत होत्या. भविष्यामध्ये 2-4 वर्षामध्येच 5-10 पैसा बनवण्याची क्षमता ह्या कंपन्यामध्ये आहे. इथंही बघू शकता तुम्ही. इथं जर बघितलं तर इथंही बारीक जर बघितला हा विकली चार्ट आहे. इथं तुम्ही बघू शकता हा विकली चार्ट आहे. डेली चार्ट जर केला तर इथं तुम्हाला सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसेल. इथं सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे आणि इथून कदाचित कंपनी वर जाऊ शकते. ह्या कंपनीवरही लक्ष ठेवू शकता. ही कंपनी अजूनही आपल्याला 30%चं मोठं डिस्काउंट ह्या कंपनीमध्ये मिळत आहे. अजूनही आज एवढी चालूनही ही कंपनी 30%चं डिस्काउंट आपल्याला आहे. आवास फायनान्स ही कंपनीबद्दलही बरेच लोक विचारत होते की कंपनी कधी चालणार आहे. 103 अंकाची वाढ ह्या कंपनीमध्ये झालेली आहे. 7.85% ही कंपनी वाढलेली आहे आणि 1419 वर सध्या ही ट्रेड करत आहे. ह्या कंपनीमध्ये बघा वरून चांगलं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते. 3200 वर गेलेली ही कंपनी, इथं बघा 3200च्या जवळ गेलेली ही कंपनी आज आपल्याला 1417 वर मिळत आहे. मी हेच वारंवार सांगत होतो की ह्या कंपन्या चांगल्या कंपन्या आहेत. याचे प्रॉफिट आणि सेल्स वाढलेले आहेत. तर ह्या खाली राहणारच नाहीत, यांना वर जावंच लागेल. आज नाही, उद्या नाही, महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात, कधी ना कधी यांना वर जाणंच आहे. फक्त तुम्हाला संधी मिळते की दर महिन्यामध्ये तुम्ही तेवढे स्टॉक खरेदी करू शकता, कारण एकदमच तुमच्याकडे पैसे नाहीत इतके स्टॉक खरेदी करायचे. दर महिन्याला जसं जसं उत्पन्न येईल तसं तसं आपण थोडं थोडं त्याच्यात टाकत जाणार. आपला पोर्टफोलिओ वाढत जाणार, स्टॉकची संख्या वाढत जाणार आणि जेव्हा हे चालायला लागतील त्यावेळेस आपला पोर्टफोलिओ हा झपाट्यानं वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. ह्याही स्टॉकमध्ये आपल्याला बघा बाय वन गेट वन फ्री सारखं आहे. 54%चं डिस्काउंट ह्याच्यामध्ये अजूनही आहे. तर ही कंपनीसुद्धा चांगली कंपनी आहे. भविष्यामध्ये चांगला पैसाही बनवून देऊ शकते. DP वायर्स परवाच्या दिवशीच कालच मला वाटतं की ह्या कंपनीबद्दल आपण सांगितलं होतं. 7.69% वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. 457 वर सध्या ही कंपनी ट्रेड करत आहे. ही पण कंपनी चांगली आहे. इथं बघा डब्ल्यू पॅटर्न इथंही बनलेला आपल्याला एक दिसत आहे. हा डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे. आता कदाचित कंपनी ही वर जाऊ शकते. वर 680 पर्यंत गेलेली ही कंपनी, इथं बघू शकता 680 पर्यंत गेलेली कंपनी आपल्याला डिस्काउंटवर एवढी मिळत होती. प्रॉफिट सेल्स कंपनीचे चांगले आहे. नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे आणि जेव्हापासून लिस्ट झालेली आहे इथं जेव्हा लिस्ट झाली तिथून ही कंपनी आपल्याला ही डिस्काउंटवर मिळत होती. आजही डिस्काउंटवरच आहे. आजचं डिस्काउंट जर पाहिलं तर 28%चं डिस्काउंट या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे.
मित्रांनो, अशा बऱ्याच कंपन्या आहेत की ज्या आज वाढलेल्या आहेत. सगळ्याच एका व्हिडिओमध्ये तर काही सांगता येणार नाहीत आणि ज्या सांगितल्या नाहीत त्या चांगल्या नाहीत असंही नाही. तर त्याही कंपन्या चांगल्या आहेत ज्या की आज चांगल्या वाढलेल्या आहेत आणि चांगल्या फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या कंपन्या जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर भविष्यामध्ये वाढणारच आहेत. त्याच्याबद्दल चिंता करायची काही गरज नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे कोणत्या कंपन्या घ्याव्या जर हे तुम्हाला कळत नसेल आणि कोणत्या घेऊ नये, जर घेऊ नये कळालं तर कोणत्या घ्यावा हे कळेलच. तर एक व्हिडिओ मी बनवणार आहे की कोणत्या कंपन्या घेतल्या नाही पाहिजेत, की ज्या कंपन्या घेऊनही आपल्याला भविष्यामध्ये चांगले रिटर्न मिळणार नाहीत. अशा कोणत्या कंपन्या घ्यायला नाही पाहिजे त्याचा एक व्हिडिओ मी बनवणार आहे. तुम्हाला जर वाटलं की व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि ती माहिती तुमच्यापर्यंत यायला पाहिजे तर कमेंटमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवा किंवा यस म्हणून लिहू शकता. तर मी एक व्हिडिओ त्याचा बनवू शकतो. हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.